एक्स्ट्युबेशन गाईडलाईन्स अँटिसिपेटेड डिफिकल्ट एअरवेचं एक्स्ट्युबेशन. तर जनरल आपण जे करतो ओटीमधनं चालू करायचं प्रिपरेशन एक्स्ट्युबेशनसाठी. पोझिशन, बाईट ब्लॉक, थ्रोट पॅक, प्री ऑक्सिजनेट, रिव्हर्स, सक्शन, मग एक्स्ट्युबेट. नॉर्मल गोष्टी लिहा. रिस्क असेसमेंट ह्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. 3च गोष्टींनी रिस्क असेसमेंट करू शकतो. लीक टेस्ट, डायरेक्ट लॅरिंगोस्कोपी किंवा व्हिडिओ लॅरिंगोस्कोपी, जे काही म्हणजे स्कोप टाकणं आलं तोंडात, किंवा मग फायबर ऑप्टिक. दॅट्स या 3च गोष्टी आहे तुम्हाला रिस्क बघण्यासाठी. रिस्क कुठली? एअरवेची रिस्क. बाकीच्या गोष्टी तुमच्या अँटिसिपेटेड आहेत. तर या गोष्टी तर तुम्हाला आधीपासून माहिती, फक्त या गोष्टी बघण्याकरता तुम्हाला रिस्क असेस करायची आहे. यांचं तर तुम्हाला ऑलरेडी माहिती असणार आहे. 4Ds हे इडेमा, कोलॅप्स किंवा सर्जिकल बघण्यासाठी तुमच्याकडे 3 ऑप्शन आहे. लीक टेस्ट, फायबर ऑप्टिक व्हिज्युअलायझेशन और DL और VL स्कोपिक एक्झामिनेशन. मग नॉर्मल गोष्टी ॲड करू शकतो. इक्विपमेंट प्रिपरेशन, मग एअरवेपासनं सर्जिकल एअरवेपर्यंत. नंतर नॉर्मल प्रोसेस वर्णन करायची. टोन, पॉवर, रिफ्लेक्सेस, क्रायटेरिया ABG, रेस्पिरेशन, हिमोडायनामिक. ठीक आहे, हे एवढं तुम्ही नॉर्मल लिहिलं. आता याने काय म्हणतात, इंटरेस्टिंग आहे, याने कुठलाच हे नाही लावला, गाईडलाईन्स नाही लावली. दरवेळेस लिहितो काहीच नाही आहे. आणि हे खूपच झोल आहे का, टायपिंग एरर आहे काय? तर आयडाचे बघू. आयडाचं सिम्पल आहे. नॉर्मल एअरवे असेल तर अवेक किंवा डीप. अवेकमध्ये विथ अटेन्युएशनच करायचं आहे. अवेक विथ अटेन्युएशन आणि डीप विथ सॅड. अवेक विथ अटेन्युएशन, डीप विथ सॅड. क्लिअर येतो. त्याच्यानंतर O2 लावायचा. हे नॉर्मल आहे. 4Ds जर असतील, अवेक जर तुम्हाला वाटतं रिक्रुटमेंट एक त्याने ॲड केलं. ॲड केलं, मग एकच ऑप्शन आहे, ओव्हर एक्सचेंज कॅथेटर और ओव्हर FOB. दॅट्स इट. डोंट वरी. ऑक्सिजन द्यायचाच आहे याच्यानुसार. वाटलं तर तुम्ही CPAP किंवा HFNC द्या. खलास. तर याच्यात फक्त एकच स्टेप ॲड केली त्याने, रिक्रुटमेंट. ठीक आहे, तिथं जस्ट सप्लिमेंट म्हणून. आणि ओव्हर एक्सचेंज कॅथेटर और FOB. दॅट्स इट. मग जिथे हे 3 गोष्टी आहे तिथे सुद्धा मग हे कॉमन येणारच आहे, एक्सचेंज कॅथेटर और FOB. आणि मग त्याच्यात सिम्पल ऑप्शन आहेत. डिले करा, एक्स्ट्युबेशन ट्रायल द्या, रिइंट्युबेट करा किंवा ट्रॅकिओस्टोमी करा. डिले करा, रिइंट्युबेट करा किंवा ट्रॅकिओस्टोमी करा. काय ऑप्शन आहे? अवेक, पोस्टपोन, ट्रॅकिओस्टोमी और ओव्हर LMA, ओव्हर AEC. तर इश्यू काय आहे, या गाईडलाईन्समध्ये त्याने ॲट रिस्क आणि लो रिस्क अल्गोरिदम फॉलो करा असं बोलून दिला. लो रिस्क अल्गोरिदममध्ये त्यानं बोलला अवेक एक्स्ट्युबेशन करा. ॲट रिस्कमध्ये काय करा त्याचा अल्गोरिदम दिलेला नाही आहे ग्राफिक याच्यात. टेक्स्ट मी शोधण्याला गेलो नाही. ॲट रिस्कमध्ये तुम्हाला काय एक्स्ट्युबेशन पोस्टपोन करा, एक्स्ट्युबेशन करा किंवा त्याच्यानंतर रिइंट्युबेट करा किंवा ट्रॅकिओस्टोमी करा. ॲट रिस्कमध्ये एवढंच ॲड होणार आहे. पण याच्यात मांडणी चांगली आहे. रिस्क फॅक्टर्स एअरवेवाले आणि जनरलवाले. मग त्याच्यात प्लॅन इज असेसमेंट ऑफ एअरवे अँड जनरल रिस्क फॅक्टर, प्रिपरेशन ऑफ इक्विपमेंट अँड ऑप्टिमायझेशन ऑफ रिस्क फॅक्टर, म्हणजे पेशंटचे रिस्क फॅक्टर आणि आपले एअरवे रिलेटेड. नंतर लो रिस्कसाठी अवेक, हाय रिस्कसाठी ते ऑप्शन प्लॅन, प्रिपेअर, एक्स्ट्युबेट, पोस्ट एक्स्ट्युबेशन केअर. पोस्ट एक्स्ट्युबेशन केअर में सेफ ट्रान्सफर आणि ॲनाल्जेसिया. हा जर डिवाईड केला तर चांगल्याने इझिली लक्षात येण्यासारखं आहे. अवेकमध्ये मग पुन्हा त्याने पूर्ण प्रोसिजर जसच्या तशी दिलेली आहे.
तर हे लॉजिकली पण देऊ शकतो. स्टेप्स चांगल्या आहे, लक्षात राहिलं तर ठीक आहे. प्लॅन इज असेसमेंट. प्रिपेअर इज ऑप्टिमायझेशन ऑफ पेशंट अँड एअरवे रिलेटेड. प्लॅन और असेस एअरवे अँड पेशंट रिलेटेड. ॲट रिस्क, लो रिस्क अवेक एक्स्टुबेशन, ॲट रिस्क डिले और ट्रॅकियोस्टोमी. पोस्ट एक्स्टुबेशन रिकवरी, सेफ ट्रान्सफर, ॲनाल्जेसिया.